उजेराव का तू क्लिअर दिसते रे, टेन्शन कला घेतो. कृष्ण हरी माऊली. तर आम्ही आता दरवर्षीप्रमाणे निघालो आहेत माऊलीच्या दर्शनाला. तरी आम्ही आता या टायमाला कामावरून जातो आणि सकाळी पोहोचू आणि आमचा प्रवास आणि आमचा दर्शन आनंदाचा हो ही सविश्वर चरणी प्रार्थना. आणि दरवर्षीप्रमाणे मंडळी, तर पंढरपूरला ज्या वाऱ्या जातात त्या वाऱ्यामध्ये वारकरी पंढरपुरामध्ये एकमेकाला भेटतात, तेव्हा ते वारकऱ्यांच्या मुखातून एकच शब्द निघतोय, तो म्हणजे कोणता? माऊली. सांगा आता. तर मित्रांनो, आता आम्ही आलो जेवायला हॉटेलमध्ये. हे बघा, प्रत्येकाने प्रत्येक ऑर्डर मागितली. बघा, कोणी मसाला पनीर मसाला मागितलं आहे, आणि फ्राय राईस, एक रोट्या, लिंबू प्रत्येकाने जेवण आवडीनिवडीचे मागवले. आणि या जेवायला आता जेवण घेतो पहिलं. आता आम्ही आलेलो आहेत पुण्यामध्ये. तर मंडळी, आता आम्ही पंढरपुरामध्ये आलेलो आहे आणि आता दर्शन आंघोलीसाठी चाललो आहे नदीला. जवळजवळ 5 किलोमीटर चालायला लागेल इथून, एवढं अंतरावर गाडी राहिली. आणि बघा पब्लिक, बघा तुम्ही, भाविकांची गर्दी आत्ताशी 5 पण वाजले तरी पण एवढी गर्दी आहे. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला आम्ही निघालो मित्रांनो. तर आम्ही दरवर्षी म्हणजे जातो आणि आमच्या गावातल्या 8 बस जातात. अशा 8 बस छोट्या गावात तरी गावामधल्या 8 बस जातात. आम्ही कामावरून येणारी लोक अशी संध्याकाळी जातात. आणि अशी गावातले वारकरी आहेत बघा, वारकरी कसे आहेत बघा, असे 9 जवान तरुण आणि सगळं मित्रमंडळी. आणि मी तर ॲक्च्युली भजनामध्ये जातो, नवतरुण भजन मंडळ दिघाटी याच्यामध्ये. हे बघा, नवतरुण भजन मंडळ दिघाटी. आम्ही एकादशी कुठली सोडत नाही भजनाला, पण आज आषाढी एकादशीला आम्ही पंढरपूरला जातो. तर तुम्ही आमच्या जयदास गावंड ऑफिशियल या ब्लॉगला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जयदास दादा ब्लॉग या चॅनलला पण सबस्क्राईब करा. दोन्ही चॅनलला तुम्हाला व्हिडिओ भेटतील. तर आमचा गाव आहे दिघाटी, या दिघाटी गावावरून बोलतोय, पनवेल तालुक्यामधला दिघाटी गाव. उजेराव का तू क्लिअर दिसते रे, टेन्शन कला घेतो. कृष्ण हरी माऊली. तर आम्ही आता दरवर्षीप्रमाणे निघालो आहेत माऊलीच्या दर्शनाला. तरी आम्ही आता या टायमाला कामावरून जातो आणि सकाळी पोहोचू आणि आमचा प्रवास आणि आमचा दर्शन आनंदाचा हो ही सविश्वर चरणी प्रार्थना. आणि दरवर्षीप्रमाणे आता आम्ही चाललेलो आहोत. हे आमचे मेंबर्स आहेत गाडीचे, हे बसमधले प्रवासी आहेत. पुन्हा आता पण सुद्धा बस आहे, म्हणजे 8वी बस जाणार आहे ती. हे आमचे प्रवासी गाडीमधले 4 व्हीलरमधले गाडी मालक सुनील गावंड, तसेच माजी उपसरपंच. आणि आम्ही मित्रांनो दरवर्षी जातो मंडळी, कारण दरवर्षी आम्हाला आषाढी एकादशीचा म्हणजे आमच्या गावालाच ते आहे. आषाढी एकादशीला जातात भरपूर लोक जातात. तर व्हिडिओ मात्र तुम्ही कंटिन्यू करा. मंडळी कावर जय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तर अशा तऱ्हेने आम्ही पंढरपूरला निघालोय. गर्जना तर झालेली आहे विठुरायाची. आणि हे बघा, असे मेंबर आमचे आहेत. आणि हा ड्रायव्हर आहे आमचा उपसरपंच, गाडीचा मालक चेतन गावंड, गाडीचे मालक. लाजालूचा झाड आहे जास्त मित्रांनो दरवर्षाप्रमाणे. हे आमचे अंतर्गत दादा आणि मी आहे टोपीवाले, आणि हे पाठीमागे मेंबर आहे. चला, असे तऱ्हेने आता आम्ही 11 वाजेपर्यंत नाश्ता वगैरे करायला थांबू, तिथं अपडेट देऊ, ते पण बघत राहा. पण व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा. हा मंडळी, तर पंढरपूरला ज्या वाऱ्या जातात त्या वाऱ्यामध्ये वारकरी
पंढरपुरामध्ये एकमेकाला भेटतात तेव्हा ते वारकऱ्यांच्या मुखातून एकच शब्द निघतोय, तो म्हणजे कोणता? माऊली. तर मंडळी, आता आम्ही आलो पंपामध्ये CNG टाकण्यासाठी. इंडियन ऑइल इथे हे बघा. तो त्याचाच घेतोय. रामकृष्ण हरी माऊली. हे बघा, हे वारकरी निघालेत. आम्ही आता पंढरपूरला आता CNG टाकतोय आणि पुन्हा निघतोय पुढं पुण्याकडे. पुण्यावर गेल्यावर आम्ही डायरेक्ट एक्सप्रेसला जाणार आहोत. ते एक्सप्रेस सोडून मग आम्ही जाणार कुठेतरी थांबणार, थोडेफार नाश्ता वगैरे करण्यासाठी पाण्याचं बघणार आणि मग पुढे जाणार. तर व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा माऊली. तिकडे जाणार त्या गाड्या. आता या रोडला तुला जाणार पंढरपूरवाल्याच गाड्या इकडे दिसतील तुला. आपण त्याच रोडला भेटतील नाही. तो गेला कलसी रोड. हो 60 का? आता तू बघ कधी पुढे जाशील. आता या बौद्धाच्या पेक्षा तो बौद्धा जाम आणि भोगदा हा आहे काय दिवस आहे. पुढचा बघ बौद्धा कधी मोठा आहे. लवकर खपाचा नाही बघ. पुढचा बौद्धा लई मोठा बौद्धा आहे. थोडा गॅप आहे. कसलं काम केलं आपल्याचं काम भारी केलं नाही. अमेरिकेसारखाच केलं. सगळे देशांचं अन्य होते कलाकार. तरी पण परला कसा काय काय नाही राहत नाही. अरे बौद्धा बघ लवकर कम्प्लीट करता मिनिटं लाव. 9:43 झाले ना बघा. एवढा मोठा आहे. 15-20 या गाड्या बसला त्याची 15 मिनिट लागला. चढण गेली ना आपली लोक. चढणच नाही. चढणच नाही. घाट चढायचं काम नाही. पहिलं याच्या महिन्यात घाट म्हणजे लोणावळा घाट म्हणजे सोडला जातो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो जेवायला हॉटेलमध्ये. हे बघा, प्रत्येक ऑर्डर मागितली. बघा, कोणी मसाला पनीर मसाला मागितलं आणि फ्राईड राईस, एक रोट्या, हे लिंबू आणणार. थाली. प्रत्येकाने जेवण आवडीनिवडीचे मागवले आणि या जेवायला आता जेवून घेतो पहिलं. आता आम्ही आलेलो आहेत पुण्यामध्ये. आपण पहिली याची गाडी घेऊन आलो बघ. तर मंडळी, आता आम्ही पंढरपुरात रवाना झालोय. पंढरपुरामध्ये आलोय. तर बघा, पंढरपुरामध्ये आम्ही आलोय. पहाटेचे आम्हाला आता किती वाजले? 4 ना. पहाटेचे 4 वाजले. त्या टायमिंगला आम्ही पोचलोय. 7 वाजता घरून निघालो होतो. 4 वाजलेत पंढरपुरामध्ये यायला. आणि आता इथून आम्ही जातो चंद्रभागेमध्ये, स्नान करतो आणि सरळ थेट मंदिरापाशी आम्ही दर्शन घ्यायला. तर मंडळी, पंढरपुरामध्ये एंट्री. पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. तर मित्र मंडळी, बघा जरा ही दिंडीची लोक बघा. आता दिंडीची लोक तरी पण आता आलेल्या दिंड्या जे आहेत त्याची लोक असे असती उठून आपल्या आंघोळी करायला नदीवर निघालेली आहेत. बघा रस्त्याला पहाटेचे 4 वाजता. तर मंडळी, आता आम्ही पंढरपुरामध्ये आलेले आहे आणि आता दर्शन आंघोळीसाठी चाललोय नदीला. जवळजवळ 5 किलोमीटर चालायला लागेल इथून. एवढा अंतरावर गाडी राहिली. आणि बघा पब्लिक बघा तुम्ही, भाविकांची गर्दी आत्ताशी 5 पण न वाजले तरी पण एवढी गर्दी आहे. आले इकडचा घेता बॅग घेतला. रामकृष्ण हरी माऊली. हां बोला. रामकृष्ण हरी माऊली. तर बघा, आता आम्ही पंढरपूरमध्ये पोचलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहेत चंद्रभागेचे स्नान करायला. आणि मग आम्ही स्नान वगैरे केला की देवाचं दर्शन घेऊ
पण इथे आल्याने खूप बरं वाटतंय. आता इथं भूमीला पाय लागल्यामुळेच असं आम्हाला वाटते की आता आमचं दर्शन झाल्याप्रमाणे. इथे काय प्रत्यक्षात आम्हाला म्हणजे ते दर्शन भेटत नाही, तरी पण भूमीला पाय झाला तरी आम्हाला मनाला एकदम शांती वाटते. हरी ओम रामकृष्ण हरी. तर मंडळी, पंढरपुराचे महत्त्व म्हणजे पंढरपुरामध्ये परंपरेप्रमाणे वारकरी येतात, पण त्याच्यापेक्षा आता आतुरतेने नवतरुण मंडळी पण येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कंपल्सरी यायला लागलो आहे आणि लोक अतिशय प्रमाणात वाढलेली आहेत. तुम्ही पाहू शकता 9 वाजता किती गर्दी होईल, पण आताच्याच पिरियडला ही एवढी गर्दी आहे. पण आता या भूमीवर एकदा आल्यावर आता पांडुरंगाचे दर्शन झाले असं होतं आहे. तेव्हा पांडुरंगाचे दर्शन ॲक्च्युली आजच्या दिवसाला आलेलं होत नाही लगेच, पण भूमीला जरी पाय लावले तर ते दर्शन झाल्याप्रमाणे होते. हेच तर भूमी पांडुरंगाची म्हणजे पंढरपूर. तर मंडळी, भाविकांची गर्दी बघा. पुलापाशी रेल्वेचा पूल त्याच्या खाली. तर मंडळी बघा, आम्ही सर्व आता आंबोलीसाठी आलोय. लाईनीने राहिले का चेतन, हात तरी कर बाबा. सोपान काकांची पालखी आहे. तर मंडळी, आता बघा गर्दी गर्दी आपल्याला तर मंडळी बघा, चंद्रभागेच्या काठी पब्लिक. तर मंडळी, चंद्रभागेच्या काठी बघा गर्दी. ही गर्दी अशीच नाही, भक्तजनांची गर्दी आहे. प्रत्येकजण आंघोळ करतात, पुरुष असो स्त्री असो, पण ते आंघोळ करतात. कारण तेव्हाच आपल्याला माऊलीचे दर्शन घेता येते. भले आपण कलश दर्शन केला तरी चालेल, चंद्रभागेचे आंघोळ करून जायला लागतात. बघा किती लोक आहेत आणि याच्या अगोदर किती गेलेली आहे. अशी ही मंडळी चंद्रभागेच्या काठी आंबोलीला येतात. तर मंडळी, चंद्रभागेतील आमचा स्नान झालेला आहे आणि आम्ही दर्शनासाठी आता विठ्ठलाच्या मंदिराच्या इथे जातो. हे बघा, तुम्ही पब्लिक बघू शकता. ॲक्च्युली तर हे आम्ही आलेले आहेत सर्व त्या चंद्रभागेची. ज्याची आंघोळ झाली त्याचं पुण्य सर्व. चंद्रभागेमध्ये आता आमची आंघोळ झाली. आमची आंघोळ होऊन आम्ही तयार झालो सगळे बघा. आणि तयार होऊन आत्ता मात्र बघा, हे सर्व लोक आलेले आहेत. आम्ही ढिगाटेवरून दरवर्षीप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनावर आता आम्हाला मस्त एकदा आनंदाने आमच्या मनासारखी आंघोळ वगैरे झाले आहेत. आता आम्ही मंदिराकडे जाणार आहोत. म्हणजे आम्ही काय दर्शन घेतलं नाही, पण आम्ही प्रदक्षिणा घालणार आहोत आणि मग आम्ही घरी पंढरपूर येण्याचं दादा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली. तर मंडळी, या
आम्ही आलेले आहेत या चंद्रभागेत आमचं स्नान झालेलं आहे आणि आता तर मंडळी चंद्रभागेच्या काठावर दिंड्याच्या येतात ना, दिंड्या तेव्हा दिंडीला जी लोक एकादम असतात बघा. मध्ये एवढी भरपूर मोठ्या मोठ्या दिंड्या असतात बघा. पंढरीनाथ भगवान भोले ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, उमा भावेश्वर भगवान जय श्री जय जय. पताका 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 जा पताका जा पंढरीनाथ महाराज की जय. पताका पताका वाले जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हे जी आहे ती नदीवरून आंघोळ करून आलो, पायऱ्या चढतोय आणि लाईनीला उभं राहायचं. पहिल्या वाटेला बघा गर्दी आहे, चोकोप झालेलं आहे, एवढी गर्दी फुल आहे आणि इथून आम्हाला पोचायला आता किती टाईम लागेल त्याचं काय सांगितलं. बघा अशी गर्दी पंढरपुरामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीला अशी गर्दी असते मंदिरापाशी जायला. मंडळी पाहू शकता की प्रचंड गर्दी झाली, जागेवरून चालत नाही एवढी पब्लिक गर्दी, जागेवरून अशा दिंड्या आलेल्या आहेत. मंडळी आता जे आम्ही आलो चंद्रभागेच्या काठावर आंदोलन करून तिथे नदीला तिथून आलो आणि पायऱ्यावरून चढलो. तिथून गर्दी बघा वर जाण्यासाठी, हे मंदिराकडे जाण्याचा रस्ता नदीवरून तिथून बघा. आणि हा मंदिराकडे जाणारा रस्ता पहिला सुरुवातीला मंदिराचा संबंध नाही, तर मंदिराच्या ऑपोजिट साईडचा हा रस्ता. तिथून बघा एवढी गर्दी भीड आहे की त्या गर्दीमध्ये चालणं मुश्किल आहे. पण भाविक बघा कसे एकदम व्यवस्थितपणे जातात, कोणाला गालबोट लागत नाही, या पद्धतीने दर्शन घेतलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर्शन फक्त भूमीला पाय लावला म्हणजे आपल्या मनाला मिळतोय प्रायश्चित्त की आपल्याला दर्शन झालेलं विठुरायाचे. कारण पंढरीची वारी वर्षातून एकदा असते, ती वारी करण्यासाठी आपण भूमीला पाय लावलं तरी ते आपल्या त्याचं मन तृप्त होते. त्या पद्धतीने सगळं हे वारकरी कुंडली कावरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. चाललो आपण मेन नाका मंडळी मंदिरापाशी आम्ही आलेलो विठुरायाचरणी एकच प्रार्थना की विठुरायांनी दरवर्षी आम्हाला पंढरपूरला येण्याचा मार्ग व्यवस्थित दाखवावा. हे मनामध्ये खंत नको ना येऊ दे आणि मन एकदम तृप्त होऊ दे असा आशीर्वाद आम्हाला दरवर्षी पंढरपूरला येण्याचा मार्ग मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विठुरायाला पण तुम्ही मंदिराच्या समोर गल्लीला बघू शकता, मंदिराचा समय आम्ही आलेला आणि तुम्ही आता बघू शकता गर्दी आहे ना. पण या गर्दीमध्ये भक्तांचे एकदम आतुरतेने मंदिरामध्ये जाण्याची वाट बघत असतात. बघा
आता मंदिर आलेलं आहे. तर मंडळी, पूर्वजांनी जे पुण्य केलेले आहेत ते पूर्वजांचे पुण्य फलाला आलेले आहेत, म्हणून आपल्याला पंढरीची वारी घडते. पंढरीची वारी अशी कोणाला पण घडत नाही. पंढरीची वारी ज्याच्या पूर्वजांनी केलेली असते पंढरपूर, त्यालाच ती पंढरपूरची वारी भेटते. असे आपले पूर्वजांनी केलेली वारी आहे, म्हणून आपल्या पंढरपूरचं क्षेत्र बघायला मिळतं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. तर मंडळी, दर्शन झालेलं आहे मंदिराच्या समोर आणि आम्ही आता प्रदक्षिणा घालतो मंदिराला. बघू शकता गर्दी तर तुम्ही बघितली असेल. आणि आता मंदिराच्या पाठच्या बाजूला चाललोय. कलश दर्शन घ्या व्हिडिओद्वारे. लाईव्ह ठेवलं यूट्यूब लाईव्ह ठेवलं. जे आले नाही त्यांच्यासाठी लाईव्ह पाहिजे होतं. जयदास गावण. अरे एवढी इथं घर मंडळी आहे. पश्चिम कलश दत्ता दौंड भेटत असतील त्यांनी पश्चिम भारतासह आपलं नातं एंट्री बंद झालेली आहे, तर इकडून जायला लागेल. इकडून एंट्री बंद केली. मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा नाही होणार. बंद केलं हे बघा ज्वेलरी. माऊली
तर मंडळी आता आम्ही शिवाजी चौकामध्ये निघलो, बाहेर निघलो. आता आम्ही रवाना होतो. थेट गाडी तर पहिला नाश्ता वगैरे काय करतील, मला तर चहा पियाचा आहे, नाश्ता वगैरे करतील आणि थेट आम्ही अक्कलकोटला निघणार आहेत. अक्कलकोटसाठी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. तसेच लगेच निघू. थोडं काय मार्केटला काय खरेदी करतील तेवढी, नंतर आम्ही तसेच थेट मार्केटमधून अक्कलकोटला निघणार.